निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू गडगेबाबा याला जामीन मंजूर। तालुक्यात अनेक भोंदू पण भोंदूगिरी करणाऱ्यांना राजाश्रय मिळतोय अशा घटना समोर येत आहेत। मंत्रतंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगेला अखेर 42 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे। संगमनेर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपीचे वकील श्रीपाद कानडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अटी शर्तींवर गडगेला जामीन मंजूर केलाय। मात्र पोलिसांनी तपास वेळेत पूर्ण न केल्याने आरोपीला जामीन मिळण्यास मदत झाल्याचा आरोप फिर्यादी रंजना गवांदे यांनी केलाय। संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे दत्तधाम सरकार नावाने भोंदू राजेंद्र गडगे यांनी सुरू केलेल्या आश्रमावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली होती। कॅन्सरसह अनेक दुर्धर आजार मंत्रतंत्राने बरे करण्याचा दावा करणारे अनेक व्हिडिओ देखील सोशल माध्यमात व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र 42 दिवसानंतर भोंदू गडगेला जामीन मंजूर झाला असून अर्धवट व्हिडिओ दाखवण्यात आल्याचा आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन मंजूर करण्यात आलाय। दरम्यान भोंदू गडगेला जामीन मंजूर झाल्यानंतर फिर्यादी तथा अनिशच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या 42 दिवसात पोलिसांनी तपासाबाबत दुर्लक्ष केले असून अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल देखील अद्याप आलेला नाही। यातील 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा देखील शोध घेता आला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली। नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात याचे प्रकरण समोर आल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक भोंदूंवर कारवाई करण्यात आली खरी, मात्र पोलीस तपासात सातत्य नसल्याने त्याचा फायदा आरोपींना होतोय हे मात्र नक्की, अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी दिली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।